नमस्कार, मी अपेक्षा घाटकर अभ्युदय वार्तामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष युतीच्या अधिकृत उमेदवार सौ सुप्रिया दिलीप दळवी आपल्यासोबत आज आहेत. त्यांचं कार्य, समाजकार्य आपण बघतच आलो आहोत. खूप वर्ष त्या या सेवेत रुजू आहेत आणि प्रभाग क्रमांक 205च्या वतीने आता त्यांना पक्षाने निवडणुकीसाठी एक उमेदवारी जाहीर केली आहे. तर यासाठी तुम्ही आपल्या अभ्युदय नगराच्या विकासासाठी तुम्ही काय मॅडम 5 असे काय प्रश्न आहेत जे तुम्ही सॉल्व्ह कराल आमच्यासाठी आणि त्या प्रश्नांना प्राधान्य द्याल. माझा पहिला शब्द असेल की नगरसेवक पद म्हणजे काय फक्त अधिकार नाही आहे, तर ती एक जबाबदारी आहे. आणि हे पद मी फक्त बॅनर, फोटो किंवा प्रसिद्धीसाठी वापरणार नाही, तर मी हे पद माझ्या अनुभवावरून लोकांसाठी वापरेन. आणि ते पद लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रशासन हलवण्यासाठी आणि तुमचा आवाज महानगरपालिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात प्रथम माझा प्रयत्न असेल. छान. त्यानंतर आपल्या या वॉर्ड क्रमांक 205मध्ये आज विकास कितीतरी वर्ष रखडलेला आहे. खरं पाहता नगरसेवकाची कामं काय असतात, वॉटर मीटर गटार, पण विकासाची कामं ही आमदार आणि खासदारांची असतात. पण रखडलेला विकास आमदार आणि खासदारांच्या मार्फत कसा मार्गी लावता येईल ह्याचा मी प्रामाणिकपणे सातत्याने प्रयत्न करेन. त्याचबरोबर आपल्याकडे ट्रॅफिकची समस्या आहे. श्रावण यशवंत चौकमध्ये भरपूर ट्रॅफिक असतं. तिथे मी माझ्या डोक्यात एक आहे की तिथे पहिला सिग्नल बसवायचं आहे, कारण ट्रॅफिकची समस्या. त्याचबरोबर आपल्या इथे पार्किंगची समस्या आहे. तुम्ही बघता 1 ते 6 नंबर बिल्डिंगच्या इथे दोन्ही साईडला गाड्या पार्किंग असतात. लोकांना चालण्यासाठी जागा नसते. मग त्या लोकांशी संगनमत करून मी कुठेतरी आपल्या इकडे वाहनतळ आहे लोणारचे ते, तर त्या वाहनतळावर जिथे तुम्ही 1,500 रुपये घेता एका पार्किंगचे, ते कसे कमी खर्चात लोकांना तिकडे वाहन पार्किंग करता येईल, म्हणजे तो रेट कसा कमी करता येईल, हा माझा पहिला प्रयत्न असेल. आणि फक्त सिंगल पार्किंग, बिल्डिंगमधल्या लोकांनी बिल्डिंगमध्ये गाड्या पार्क कराव्यात, अन्यथा बाहेर फुटपाथच्या बाहेर इतर बिल्डिंगच्या लोकांच्या इथे गाड्या पार्किंग करू नये, हा माझा खरोखर पहिला प्रयत्न असेल. कारण जाताना खूप शाळा सुटताना लहान मुलांची एवढी गैरसोय होते की कधी कधी मुलांना चालता येत नाही, मुलांची ॲक्सिडेंट पण व्हायचे चान्सेस असतात. ॲम्ब्युलन्स वगैरे आली तर 100% ॲम्ब्युलन्स वगैरे आली तर खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. त्यानंतर तिसरा प्रयत्न असा आहे की मी आता बरेचदा बघते की आपल्या इथे CCTV कॅमेरे नाही आहेत ठिकठिकाणी. CCTV कॅमेरे आहेत ते फक्त आपल्या स्वतःच्या बिल्डिंगपुरते आहेत, रस्त्यावर नाही आहेत. मी एक तुम्हाला इन्सिडेंट सांगते की माझं 2 वर्षापूर्वी 5 आणि 6च्या इथे माझं स्वतःचं मंगळसूत्र गेलं आणि तिथे CCTV नसल्यामुळे त्या चोराची गाडीचा नंबरही दिसला नाही आणि त्या चोराचं तोंडही दिसलं नाही. त्यामुळे माझा सगळ्यात पहिला प्रयत्न असेल की प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात यावे. मग हे पोलीस स्टेशन, RTO यांच्याशी संगनमत करून मी तो CCTV बसवण्याचा पहिला प्रयत्न मी करणार आहे. आणि त्याचबरोबर पाण्याचा आपल्या इथे लोकांच्या पाण्याच्याही समस्या आहेत. आज आमदारांनी 5 लक्ष ची मोठी टाकी बसवलेली आहे, पण त्या टाकीमध्ये प्रेशर कसा होईल, पाण्याचा प्रेशर कसा तपासला जाईल, हे मी याचा अभ्यास करून मी त्यामध्ये पाणी कसं स्टोअर करता येईल आणि ते 2 टाईम लोकांना कसं लोकांपर्यंत कसं पोचवण्यात येईल ह्याचा हा माझा सातत्याने प्रयत्न असणार आहे. त्यानंतर जिजामाता नगरमध्ये फिरताना बरेच ठिकाणी काळोख असतो, लोक पडतात पाणी भरताना. तिथे चांगल्या स्पॉटलाईटच्या व्यवस्था मी करणार आहे. आणि परशुराम नगरमध्ये आज मी स्वतः प्रचाराला गेली होती. तिकडे तुम्ही तिकडे जाल तर तुम्हाला कळेल की तिथे पूर्ण पाईपलाईन वरती आलेली आहे आणि तिथे लोकांना, म्हणजे मी स्वतः चालत होती तर चालताना आपल्याला खरंच खूप मुश्किल होतं. तर मी सगळ्यात प्रथम त्यांना चांगला रस्ता करून देणार आहे. आणि हे जे आपण बघतो 6-6 महिन्यांनी रस्त्याची कामं निघतात, ही कामं मी एखादा चांगला कॉन्ट्रॅक्टर बघून
3 वर्ष हा रस्ता कसा चांगला राहील ह्याचा मी चांगला प्रयत्न करीन. कारण प्रत्येक वेळी काय होतं, 6-6 महिन्यांनी रस्त्याची कामं निघतात आणि लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तर हे सगळं कसं बदलता येईल याकडे माझा सातत्याने प्रयत्न असेल आणि या 205चा विकास कसा करता येईल यासाठीच मी हे नगरसेवक पद मला अवलंबून नगरसेवक पदासाठी मी उभी राहिलेली आहे आणि लोकांचा विकास कसा होईल यासाठीच माझी पूर्ण धडपड असणार आहे. मस्त. आता 15 तारखेला 15 जानेवारी 2026 ला आपला मतदान आहे आणि त्यासाठी मतदारांना तुम्ही काय छोटंसं आव्हान कराल आपल्या अभ्युदय नगरच्या मतदारांना काय छोट्या एक सांगाल की तुम्हाला कसं त्यांनी निवडून द्यावं आणि का निवडून द्यावं? बघा, आज मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे आणि मला पूर्ण राजकारणाचा अभ्यास आहे. सामाजिक क्षेत्रात मी काम केलेलं आहे आणि मला अनुभव आहे लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे याचा मला दांडगा अनुभव आहे. आणि जर तुम्ही मला निवडून दिलं तर मी खरोखरच तुमचा आवाज महानगरपालिकेपर्यंत पोहोचवण्याचा आणि तुमचे प्रश्न महानगरपालिकेत मी तुमचे प्रश्न सतत सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि तुमचा आवाज महानगरपालिकेपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन. मी तुम्हाला फक्त एक विनंती करते, तुमची बहीण म्हणून, मुलगी म्हणून, मावशी म्हणून, काकी म्हणून तुम्ही मला एक संधी द्या. माझं 2 नंबर बटन, माझी रेल्वे इंजिन निशाणी आहे. 2 नंबर बटनाचं रेल्वे इंजिन या निशाणीचं बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्याल एवढीच मी माफक अपेक्षा करते. आणि मी तुम्हाला सांगते की मी कायम 5 वर्ष, तुम्ही मला एक मत द्या, मी 5 वर्ष तुमच्याशी प्रामाणिक राहीन आणि प्रामाणिकपणे तुमचं काम करीन. एक संधी मला तुम्ही द्या. तर या होत्या प्रभाग क्रमांक 205च्या सुप्रिया दिलीप दळवी उमेदवार आणि इथेच मी तुमचे आभार मानते आणि अभ्युदय वार्तातर्फे तुमचे परत एकदा धन्यवाद.